नमस्कार. मितवा स्टोरी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मागील भागात आपण पाहिलं, दुसऱ्या दिवशी निखिलचा संपूर्ण परिवार आणि श्रावणीचा संपूर्ण परिवार दोघेही मिळून फिरायला बाहेर जाणार होते. त्यासाठीच त्या दोघांचीही शॉपिंगही चालू होती. बाहेर फिरायला जातोय तर काहीतरी नवीन एक्सायटेड व्हायला पाहिजे, त्या हेतूने श्रावणीच्या डोक्यात एक नवीनच कल्पना उमगली. तर तिची कल्पना सक्सेस होते की नाही ते पाहू आता पुढच्या भागात. दुसऱ्या दिवशी पहाटे सकाळी लवकर उठून दोघंही परिवार आपापली तयारी करण्यात मग्न होते. निखिलने आधी त्याचं सगळं आवरून घेतलं आणि तो बाहेर हॉलमध्ये आला. मंजुळाबाई आणि पंढरीनाथ हे तिथे अगोदरच येऊन बसलेले होते. निखिलने आधी प्रत्येकाच्या रूममध्ये जाऊन त्यांना लवकर आवरण्यास सांगितले. नंतर तो येऊन मंजुळाबाई आणि पंढरीनाथ यांच्याजवळ बसला. आजी, तुझं मस्त आहे बघ. सगळ्यात आधी तयार होऊन तू कशी हॉलमध्ये येऊन बसलीस. तुला नाही सांगायची गरज पडली की नाही आवाज देण्याची गरज पडली. शिवाय बाबाही आपली तयारी करून बसलेले आहेत. यांना तर 2-2, 3-3 वेळा आवाज द्यावा लागतो, तरी पण यांची तयारी अजून पूर्णच होत नाहीये. निखिल म्हणाला, अरे मला काही काम आहे का, म्हणून माझं सगळ्यात आधी आवरून झालं. तुझ्या आईला घरातलंही पाहावं लागतं म्हणून तिचं होत नाही. आणि रागिणीचं म्हणणार तर तिला तर वेळ लागेलच ना. तिच्या वयामानानुसार तिची तयारी कुठे लवकर होणार आहे लगेच. आता तुझंही लग्न करू टाकू म्हणजे प्रतिभा देखील फ्री होईल. आजी हसत म्हणाल्या, काय आजी तुझं पण, तू तर सकाळ सकाळीच सुरू झालीस. अजून एक लेडीज घरात वाढली ना तर लवकर आवरून होण्याच्या ऐवजी असं उशीरच होईल. कारण आत्तापर्यंतचा तर रेकॉर्डच आहे, बायकांचं कधीच लवकर आवरून होत नाही. त्यामुळे माझ्या लग्नाची इतकी घाई करू नकोस. निखिल म्हणाला, तू काही मला बोलून देणार आहेस का रे बाबा. तुझ्याकडे तर उत्तर आधीच तयार असतात. जाऊ दे. तसं आपल्याला अजून निघण्यासाठी किती वेळ बाकी आहे, आजींनी विचारलं. अजून अर्धा-पाऊण तास तरी बाकी आहे. ड्रायव्हरला मी 7चा टायमिंग दिला होता, पण बघू तो आता केव्हा येतो. तर तसंच पुढे आपल्याला प्रताप काका यांनाही घ्यायला जायचं आहे. फोन करून त्यांचं आवरून झालं की नाही ते मी विचारतो. निखिलने फोन हातात घेतला आणि त्याने श्रावणीला कॉल केला. त्याने त्यांनाही आवरून ठेवण्यास सांगितले. ड्रायव्हर आला की आम्ही येऊच 7-7:30पर्यंत असे सांगून निखिलने फोन ठेवला. मंजुळाबाई निखिलचं बोलणं ऐकत होत्या. निखिल, अरे अजून अर्धा-पाऊण तास तरी बाकी आहे आपल्याकडे. त्यात अजून ड्रायव्हर केव्हा येतो कुणास ठाऊक. आजकालचे ड्रायव्हर तरी कुठे वेळेवर येतात. तोपर्यंत ना मी प्रतिभाला काहीतरी नाश्त्याचं बनवून घ्यायला सांगते. तू साहिलला त्यांनाही फोन करून बघ त्यांचं आवरून झालं आहे की नाही. असे बोलून आजी सोफ्यावरून उठू लागल्यात. तेवढ्यात लगेच निखिल म्हणाला, आजी मला कळतच नाही, तुम्हा बायकांना कुठेही बाहेर जायचं म्हटलं की आधी नाश्त्याचं आणि खाण्यापिण्याची बनवायची काय एवढी हौस असते. तर आईनेही मला काल 2-3 वेळा विचारलं की मी नाश्त्याला काहीतरी बनवून घेते. तिकडे मृणालाही तेच म्हणत होती, उद्या बाहेर जातोय तर नाश्त्याला काहीतरी बनवून घेते सोबत. तिलाही मी काल नाहीच म्हणालो. पण आपलं हे सगळं जेव्हा ठरलं त्यावेळेसच श्रावणीने जाऊन येऊन पुरेल इतका कोरडा स्नॅक्स आणि कोल्ड्रिंक्स भरून घेतलेला आहे. असंही आपण तिथे गेल्यावरती आपल्याला लगेच नाश्ता तर भेटणारच आहे. मग कशाला इथेच बनवत बसायचं आणि उगाच वेळ घालायचा. अजून नाश्ता बनवत बसणार आणि पुन्हा ते सगळं आवरण्यात उशीर होणारच. घरात काही काम नको, त्याशिवाय आपली खाण्यापिण्याचीही गैरसोय देखील होऊ नये त्यासाठीच आधी आम्ही सगळी सोय करून ठेवलेली आहे. बरंच नाश्ता आणि जेवणाचं आधी पाहिलं, नाहीतर तुम्ही पूर्ण वेळ तर तो नाश्ता आणि जेवण बनवण्यातच घालवला असता आणि तसंच लगेच अजून काय बनवायचं तेच घेऊन जायच्या तयारीला लागल्या असत्या. आज घरातील बायकांना सुट्टी घ्यायची आणि फक्त एन्जॉय करायचा एवढाच हेतू आहे या पिकनिक मागचा. निखिल म्हणाला, बरं बाबा, अरे पण स्त्रियांनाच तर चिंता असते ना, कोणी उपाशी राहू नये म्हणून प्रत्येक स्त्री पहिले तेच विचारणार की आधी नाश्त्याचं आणि जेवणाचं काय ते. बाकीच्या आपल्या घरातील मंडळींना उगीच भूक लागून ते उपाशी राहू नये म्हणून.
म्हणून त्यांचा हा सगळा खटाटोप चाललेला असतो. आता तू इतकं म्हणतोय म्हणजे तुम्ही दोघं भावांनी मिळून सगळं नीट बघूनच व्यवस्था केली असावी. तरी पण मी एकदा किचनमध्ये जाऊन प्रतिभा काय करते ते बघते. ते पाहण्यासाठी आजी तिकडून उठल्यात आणि किचनमध्ये जातात. तर प्रतिभा यांनी एकाकडे चहा ठेवला होता तर दुसरीकडे त्या पोह्यांची तयारी करत होत्या. प्रतिभा यांनी पोहे पाण्याखाली धुणारच होत्या तेवढ्यात मंजुळाबाईंनी थांबवलं. प्रतिभा, अगं ते पोहे धुवू नकोस. तुझ्या लेकाला कळलं ना तर तो आता आणखीनच खूप चिडेल आणि ओरडेलही. विनाकारण चिडचिड करत बसेल आता घरामध्ये. निघायच्या वेळेस तेही. तो आधीच नाश्त्याला काय करायचं म्हटलं तरी लगेच वैतागतोय. ते पोहे वगैरे करू नकोस हां, त्यांनी सांगितलं आहे ना, तिकडे सोय आहे आपली केलेली, तर मग कशाला उगीच करतेस, आजी म्हणाल्या. अहो आई, पण थोडा थोडा तर नाश्ताच करूनच घेऊ आपण घरातून निघताना. काही जास्त वेळ लागणार नाही मला बनवायला. बस मी सगळी तयारी करून ठेवलेलीच आहे. 5-10 मिनिटच लागतील, प्रतिभा म्हणाल्या. अगं वेळेचा प्रश्न नाही आहे, पण तो म्हणतोय ना तर मग कशाला उगीच त्याला आवडणार नाही. आणि आता पोरांनी काहीतरी ठरवूनच सगळं प्लॅनिंग केलेलं आहे तर होऊ दे त्यांच्या मनासारखं. असंही इतक्या पहाटे कोणालाही काही खाल्लं जाणार नाही का? तू केल्यावरतीही विनाकारण तुझी मेहनतही वाया जाईल आणि तुलाच कामही वाढेल. त्यापेक्षा तू तुझं आवरून झालं असेल तर आता सगळ्यांनीच हॉलमध्ये या, आजी म्हणाल्या. बरं आई, मी सगळ्यांसाठी चहा तरी निदान घेऊन येते का तेही नको, हसत प्रतिभा म्हणाल्या. आण बाई, चहा घेऊन ये. चहाशिवाय कुठे जमणार आहे आपल्याला. दोघीही सासूसुना एकमेकींशी हसून बोलत होत्या. तर बोलता बोलता प्रतिभा यांनी चहा कपात ओतला आणि ते सगळ्यांसाठी घेऊन बाहेर हॉलमध्ये आल्यात. सगळ्यांचा चहापाणी करून झाल्यानंतर थोड्याच वेळात निखिलने बुक केलेली मिनी बसही आली. सगळेजण बसमध्ये चढलेत. निखिलने बस गोकुळधाम सोसायटीकडे नेण्यास सांगितले. गेटवरती श्रावणी, प्रतापराव आणि कावेरी तिकडे आधीपासूनच उभे होते. गाडी तिथे पोहोचताच प्रतापराव, कावेरी हे देखील गाडीमध्ये बसले. श्रावणी मागेच होती. बहुतेक ती घरी काहीतरी विसरली म्हणून पुन्हा गेली होती. तिच्या हातात पिशवी आणि पाठीवरती सॅक लावलेली होती. तिने पिवळ्या कलरचा कुर्ता आणि त्यावरती ब्लू कलरची जीन्स घातलेली होती. केसांना छोटासा क्लचर लावून बाकीचे केस मोकळे सोडलेले होते आणि कपाळावरती अगदी नाजूक अशी टिकली लावलेली होती. समोरून ती येत असताना पाहून निखिल एका क्षणासाठी तिलाच पाहत तसाच उभा राहिला. वाऱ्याने तिचे उडणारे केस आणि तिचे चेहऱ्यावरचे हावभाव, त्याची नजर काही तिच्यावरून हटतच नव्हती. ड्रायव्हरने बसचा हॉर्न वाजवताच तो भानावर आला. तो लगेच खाली उतरून तिच्याकडचा सामान घेण्यासाठी गेला. श्रावणी, अगं किती वेळ, केव्हाचा तर फोन केलेला होता, तेव्हा म्हणाली की मी गेटवरच आहे, तरी अजून इतका उशीर लावलास, निखिल म्हणाला. अरे झालंच होतं माझं आवरून, पण काय आहे ना, घरात मेन वस्तू ती घरीच विसरली होती मी, ज्यासाठी इतकी तयारी केली होती. तर काल रात्री आई रूममध्ये आली होती तिचं काही सामान माझ्या बॅगेत ठेवण्यासाठी. आईला काही दिसू नये म्हणून मी त्यांचं सरप्राईज लगेच साईडला ठेवलं. नशीब इथेच आठवलं, नाहीतर माझा सगळा प्लॅन फेल गेला असता, श्रावणी म्हणाली. तुझा प्लॅन आता फेल जातोय की सक्सेस होतोय हे सगळं आपल्याला तिकडेच गेल्यावर कळेल, किंवा आपल्याला ओरडा खावा लागणार आहे. बघू आता तिथे गेल्यावरतीच काय होतंय तर. ते दोघेही तिथेच बोलत उभे राहिले. तर रागिनीने आवाज दिला. दादा, श्रावणी, अरे तुमच्या गप्पा संपल्यात की नाहीत, का तिथेच उभे राहूनच गप्पा मारत बसणार आहात. रागिनी असं बोलताच निखिलने श्रावणीकडची बॅग घेतली आणि दोघेही पटकन बसमध्ये चढले. श्रावणीकडे इतका सामान पाहून लगेच रागिनी म्हणाली. श्रावणी, अगं इतकं काही सामान घेतलंयस तू, आपण जेमतेम 2 दिवसासाठीच चाललोय, तू तर चांगला 8-10 दिवसाचा सामान घेतलंयस की काय. रागिनी म्हणाली. अगं सामान काही नाही आहे ह्याच्यात, हे सगळ्यांना कोरडा स्नॅक्स आहे, तो आपल्याला बसमध्ये खायला व्हावा यासाठी मी घेतलेला आहे. श्रावणीने तिची बॅग सीटवर ठेवली आणि नंतर ती एक एक स्नॅक्सचं पाकिट काढून प्रत्येकाला जाऊन त्याच्या सीटवरती देऊ लागली. इतके 14-15 जण होते. तर ती स्नॅकची पिशवी तिथेच अर्धी रिकामी झाली. सगळेजण स्नॅक्सचा आनंद घेत होते. थँक्स श्रावणी, बरं झालं तू स्नॅक्स घेतलंस.
हे असं आमच्या काही लक्षात आलंच नाही, रागिनी आणि मुग्धा म्हणाल्या. बरं आहे, तितकंच टाइमपास करत करत जाता येतं. हो ना, म्हणूनच तर घेतलं आहे मी. चला, स्नॅक्स तर खातोच आहोत, त्यासोबत आपण ना आता गाण्यांच्या भेंड्याही खेळू, श्रावणी म्हणाली. तर बसमध्ये उजव्या आणि डाव्या सीटच्या अशा दोन्ही टीम पडल्यात. मोठी मंडळीही अंताक्षरीचा खेळ खेळत होती. संपूर्ण प्रवास त्यांनी गाणी म्हणत आणि मौजमस्ती करतच गेला. थोड्या वेळाने तिकडे फार्म हाऊसवरती पोहोचले. सगळेजण आपापल्या बॅग घेत एक एक करत खालती बसमधून उतरू लागलं. आजूबाजूचा परिसर खूपच मनमोहक आणि प्रसन्न असा होता. सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारची सुंदर आणि आकर्षक अशी झाडे लावलेली होती. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता आणि अगदी प्राचीन अशा पद्धतीने तिकडची सजावट करण्यात आलेली होती. त्याचबरोबर तिथे स्विमिंग पूल आणि इनडोअर आणि आउटडोअर असे गेमचे विभागही होते. सगळेजण आधी नाश्ता करण्यासाठी गेले. नाश्ता करून झाल्यानंतर ते तिकडच्या परिसराचा आनंद घेत इकडून तिकडे वावरत होते. पंढरीनाथ आणि मंजुळाबाई दोघेही छान झाडाखाली आरामदायी खुर्चीवर बसून सगळ्यांची गंमत पाहत होते. किती शांतता आहे ना इथे, आणि या पक्ष्यांचा आवाजही किती मधुर वाटतोय. असं आपण पूर्वी गावी जायचो तेव्हा बसायचो. असे आता किती वर्षानंतर पुन्हा दोघेही एकत्र या निसर्गाचा आनंद घेत बसलो आहोत, मंजुळाबाई म्हणाल्या. हो, ते तर आहेच. पोरं मोठी झाली की त्यांच्या त्यांच्या संसारात लागली तर गावाकडे जाणं आपलं केव्हाच बंद झालं. मला असं वाटलं होतं पोरांनी त्यांच्याच हिशोबानुसार त्यांच्या आवडीचं ठिकाण काहीतरी निवडलेलं असावं. आपण नुसतं त्यांच्यासोबत जायचं म्हणून जायचं आणि फिरून यायचं. पण आपला इतका विचार करून असं काही ठिकाण निवडलं असावं याची कल्पनासुद्धा नव्हती मला, आजोबा म्हणाले. अहो, आपले नातू आहेतच हुशार. त्यांचाही आपल्यात तितकाच जीव आहे. म्हणून तर त्यांनी आपल्याला आवडेल असंच ठिकाण पिकनिकसाठी निवडलं. खरं तर आधी त्यांच्या या पिकनिकला मी नाहीच म्हणत होते, पण पोरांच्या आग्रहाखातीर शेवटी तयार झाले. त्यांनी सगळ्याच गोष्टींचं छान नियोजन करून ठेवलेलं आहे. नाश्ताही अगदी घरच्यासारखाच आणि उत्तम चवीचा होता. बाहेरचं खाणं तर मी केव्हापासूनच सोडून दिलेलं होतं, पण इकडच्या नाश्त्याची चव खरंच खूप छान आणि अप्रतिम आहे, आजी म्हणाल्या. आजी आणि आजोबा दोघेही आपल्या जुन्या आठवणींमध्ये हरवून गेले होते. बराच वेळ दोघांच्या गप्पा चालू होत्या. चला, आता आपणही इकडे आलोच आहोत तर थोडंसं फिरून येऊ, पाहून येऊ कुठे काय आहे आणि कसं काय आहे ते, आजोबा म्हणाले. तसं आजी आणि आजोबा दोघेही आजूबाजूचा परिसर पाहत तिकडचा आनंद घेत तिकडे वावरत होते. तरीकडे निखिल, रागिनी, मुग्धा, साहिल आणि मृणाल तसंच श्रावणी हे सगळे आउटडोअर खेळ खेळण्यामध्ये बिझी झालेत. ते सगळे अगदी लहान होऊन झटपटचा खेळ खेळत होते. एकमेकांना आऊट करण्यासाठी त्यांची खरंच झटपट चालू होती. निखिलवरती डाव होता. तो सगळ्यांना पकडण्यासाठी इकडून तिकडून पळत सुटत होता, पण त्याच्या हाती कोणीच लागत नव्हतं. इतक्या पळापळीमध्ये मात्र श्रावणी फारच थकली होती. निखिलच्या लक्षात आलं की आपण श्रावणीलाच पकडू शकतो, बाकी कोणीही आपल्या हातात येणार नाही, म्हणून तो श्रावणीच्याच मागे लागला. पण श्रावणीही त्याला चांगलीच चकवत होती. शेवटी कधीतरी निखिलने श्रावणीला हात लावून तिला आऊट केलं. तो फिरणार तेवढ्यात पुन्हा लगेच त्याला हात मारून श्रावणीनेही आऊट केलं. दोघेही एकमेकांना सतत आऊट करत होते. एक जण पुढे जायला निघाला की लगेच दुसरा त्याला आऊट करायचा. श्रावणी आणि निखिलचाच खेळ बराच वेळापासून चालू होता. शेवटी निखिलने श्रावणीचे दोन्ही हात त्याच्या हातात अगदी घट्ट पकडून ठेवले. अरे निखिल, हे काय करतोयस तू? तू माझा हात का पकडतोयस? अशाने तर नक्की डाव कोणावर आहे तेच समजणार नाही, श्रावणी म्हणाली. नाही, मी तुझा हात सोडणार नाही. मी केव्हापासून इकडून तिकडून पळतोय आणि शेवटी तू माझ्या हातात लागलीस. त्यात पुन्हा पुन्हा तू सारखीच मला आऊट करतेस. आता असंही सारखाच डाव माझ्यावरच येतोय. मीही फार दमलोय तुम्हा सगळ्यांना पकडून पकडून. त्यापेक्षा मी आता तुझा हात सोडतच नाही. येऊ दे सगळ्यांना, तेव्हाच मी तुला सोडेल, निखिल म्हणाला. दोघेही सतत धावत असल्यामुळे दोघांच्याही हृदयाची स्पंदने फार जोरजोरात धडधडत होती. चेहऱ्यावरतून घाम वाहत होता. श्रावणीही बरीच दमल्यामुळे तीही तशीच उभी राहिली.
दोघेही एकमेकांना पाहतच स्माईल देतच एकमेकांच्या नजरेत नजर मिळवत तसेच उभे होते. निखिल, अरे हे रॉंग आहे. तू असं पकडून ठेवून नाही शकत मला. तू चिडतोयस खेळ खेळताना. ही चिटिंग झाली, श्रावणी म्हणाली. असू दे, चिटिंग तर चिटिंग, पण मी आता पकडण्यासाठी पळणार नाही. मग तू घे डाव, निखिल म्हणाला. तुला जर इतकी चिटिंग वाटते तर चल, चिडकूच आहेस तू तर. तू मला आऊट थोडी केलंय जे मी डाव घेऊ तर. हे तू चिटिंग करतोय. जबरदस्तीने माझा हात पकडून ठेवलेला आहे. असा कोणी खेळ खेळतं का? चल सोड आधी माझे हात आणि मग मला आऊट करून दाखव, श्रावणी म्हणाली. नाही सोडणार. मी तुझे हात अजिबात सोडणार नाही. हे हात सोडण्यासाठी थोडी पकडले आहेत मी तुझे, निखिल श्रावणीच्या डोळ्यात पाहत बोलत होता. श्रावणीही लगेच बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहू लागली. म्हणजेच, श्रावणी म्हणाली. पण तितक्यात रागिनी, मुग्धा, मृणाल आणि साहिल हे सगळेच तिकडे आलेत. दादा, काय रे, तू फक्त श्रावणीच्याच मागे लागलेला आहेस आणि आम्ही केव्हाची वाट बघतोय तुझी. तुम्ही दोघं इथे मस्त गप्पा मारत उभे आहात आणि आम्ही तिकडे केव्हापासून तुमची वाट बघत थांबलोय, रागिनी म्हणाली. रागिनी, अगं मी तरी काय करणार. तुझा दादा बघ किती चिडको आहे. तर तो साधा गेम खेळतानाही किती चिडत असतो, अगदी लहान मुलांसारखा. त्याच्यावरती डाव आहे तरी तो माझ्या मागे लागलेला आहे डाव घेण्यासाठी. अरे निखिल, आता तरी माझा हात सोड. मी काही तुला लगेच इथल्या इथे आऊट करणार नाही आहे. असंही गेम आता बराच खेळून झालाय. मी फार दमली आहे आता. अजिबात माझ्यात कॅपॅसिटी उरलेली नाही आहे पळायची. तू मला आता आऊट केलं आणि नाही केलं तरीही मी कोणता डाव खेळणार नाही आहे, श्रावणी म्हणाली. तसं निखिलने लगेच तिचे हात सोडलेत. दीदी चल, बराच वेळ झाला गं, मी फार दमली आहे. आपण ना आई आणि काकी काय करतायत तिकडे जाऊया का? बघूया त्यांचं काय चालू आहे ते. रागिनी, मुग्धा दीदी, तुम्ही पण चालणार आहात की थांबतायत तुम्ही इथेच, श्रावणीने विचारलं. चल, आम्ही पण येतो. एकतर पळून पळून फार दमलोय आता. तशा रागिनी, मुग्धा, श्रावणी आणि मृणाल या सगळ्याच जणी तिकडून निघाल्यात. त्या गेल्यानंतर साहिल निखिल जवळ आला. काय बावा, आधी आमच्या सालीसाहेबांशी तुला बोलायला आवडत नव्हतं आणि आता तुम्ही तर हात सोडायला सुद्धा तयार नव्हते. साहिल निखिलच्या खांद्यावर हात ठेवून हसतच त्याची मस्करी करत बोलत होता. अरे असं काही नाही आहे. ती फार दमलेली दिसत होती आणि तुम्ही सगळेच फार लांब होते म्हणून म्हटलं तीच हातात सापडेल. त्यात तुला हसायला काय झालं? आणि उगाच स्वतःच्या मनात काहीतरी गैरसमज निर्माण करत बसू नकोस. चल, आपणही जाऊ त्यांच्याकडे, निखिल म्हणाला. हो हो, जाऊया ना. आता सगळेच तिकडे गेलेत तर आपण तरी कशाला मागे राहूया. आपणही जाऊ त्यांच्या मागे मागे, साहिल पुन्हा निखिलला चिडवल्याच्या सुरात म्हणाला. साहिल, तू माझ्यावरती इतकं लक्ष ठेवण्यापेक्षा एवढं छान बाहेर फिरायला आलेलो आहोत. इतकं सुंदर गार्डन आहे, त्यात एवढी सुंदर सुंदर फुले आहेत. तुला इतकी सुंदर बायकोसुद्धा भेटलेली आहे. तिच्यासोबत थोडा टाईम घालव. तुझ्या बायकोला गार्डनमध्ये घेऊन जा. तिच्याशी गप्पा मार तिथे बसून. माझ्यावरती लक्ष थोडं कमी ठेव. हे पण काय मी तुला सांगायला पाहिजे, निखिल म्हणाला. तू नको इतकं विचार करू. माझं लक्ष आहे माझ्या बायकोवरती. तू आता उगाच विषय बदलू नकोस. मी काय तुझ्याकडनं ट्रेनिंग घेऊ? पाहिजे तर तुला ट्रेनिंग देऊ शकतो. साहिल भुवया उडवत आणि चेहऱ्यावरती स्माईल करत पुन्हा निखिलला चिडवू लागला. नको बाबा नको, मला तुझ्या ट्रेनिंगची सध्या तरी गरज नाही आहे. जेव्हा लागेल तेव्हा घेईल मी ट्रेनिंग. चल आता आपणही जाऊ. दोघेही भाऊ एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून तेही संपूर्ण परिवार जिकडे आहे तिकडे गेलेत. कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी भेटू पुढच्या भागात. कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.